रियाच्या बॅट मधनं हा चौकार. पहिल्या चेंडूवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र 360 अँड राऊंड करत असताना चेंडूला फेकून दिलाय. अजून एक लॉंग लेगला येतो हा चौकार. आणि बघा आयोजकांची सूचना आहे इथून कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू अजिबात दिला जाणार नाही याची नोंद असू द्या. अंपायर डिसिजन इट इज अ लास्ट डिसिजन. हाय फटका चांगला स्विचचा फटका देखना नजाकत या फटक्यामुळे पाहायला क्लास 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 येतो हा. इथून मात्र अजून एक पॉइंटला भेदून इथून थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अजून एक दमदार चौकार. नक्कीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 7x लाईव्हच्या माध्यमातून. एक स्पर्धा आपल्या घर बसल्या मोबाईलवर टीव्हीवर एन्जॉय करत असतील तर सर्व माझ्या लाडक्या मायबाप वर्गाचा मनापासून आभार आहे. फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे टीपला जातो झेल येतो. इथून मात्र पहिला धक्का लागत असताना या मॅचची गोल्डन विकेट बॅट्समन लगातारचे 3 चौकार फेकून चौथ्या चेंडूवर इथून मात्र रियाजला दाखवला डगआउटचा रस्ता. रियाज बॅक टू डगआउट. इथे मात्र बक्ष सांगत असताना बारी बारी सबकी बारी पाहिले तुम्हारी अब हमारी. 3 चेंडू रियाजच्या नावावर होते परंतु चौथ्या चेंडूवर रियाजला इथून मात्र मैदान सोडावं लागत आहे. आणि इथून आपल्याला पाहायला मिळतो या मॅचची गोल्डन विकेट मिळवत असताना बॅट्समन दक्षला आपण पाहतोय कमी वयातच काय छाप सोडली जाते मैदानामध्ये. लाजबाब P1चं षटक आटळणं म्हणजे कुठेतरी पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं असतं. आणि तीच कुऱ्हाड इथे मात्र एक्सेप्टेड करत असताना दक्ष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण P1चा षटकाचा विचार जर केला ना तर 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो जवळ विचार केला तर काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लाजबाब गोलंदाजी 3 चेंडू लगातारच्या चौकारानंतर बॅकिंग स्पेल आता या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय भन्नाट वेग छोटा तीर वार करे गंभीर. म्हटलं जातं ना नेहमीच मूर्ती लहान पण कीर्ती महान. अंडर 16चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु असं वाटत नाहीये. जवळजवळ 135 ते 140च्या स्पीड चेंडूला फेकलं जात आहे. लाजबाब युमेस आय विल डॅप नेटले हिट फलंदाज बाद 3 बॉल त्रिपाची दांडी गोल फरणीच्या उद्ध्वस्त तू चल मॅच असं समीकरण चालू आहे. या ठिकाणी मात्र बालम बॅक टू पवेलियन. पहिले 3 चेंडू इथून मात्र महाराष्ट्र संघाच्या नावावर होते परंतु तिथून मात्र 3 चेंडू पुढील 3 चेंडू मात्र गोलंदाज दक्षिणावर आले गेले. चौथ्या चेंडूवर महत्वाची विकेट रियाजची. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर लाजबाब परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. लाजबाब गोलंदाजीचा परवाना पेश करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात
गोलंदाजी मार्कर गोलंदाज भूषण पाटील ऑन रनवे आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने फटका फसला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जज केलं जातंय, फिल्डर लावून ते बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि अजून एक धक्का पॉइंटला मिळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक, इथून मात्र मैदानाच्या बाहेर. ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र सचिन मिडल ऑर्डरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टॉप ऑर्डर तूप संस्था तिथे मात्र बाद झाला गेलाय. अभिषेक शून्याचा घोटा घेऊन आपल्या खिशामध्ये मैदानाच्या बाहेर आला गेला. रियाजने 3 चौकार दाखवले, अशा बल्लाबित केल्या आणि तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या चेंडूवर त्यालाही मैदानाबाहेर परतावं लागलं. भूषण एक चांगला गोलंदाज आहे, पिटूचं षटक टाळलं जातं भूषणच्या माध्यमातून. इथून आपल्याला पाहायला मिळेल चांगला चेंडू आहे. चेंडू पिडल्यानंतर कुठेतरी वाईट फटक्यात हल्ला होता, परंतु पिडल्यानंतर आतमध्ये आला गेला, स्विंग झाला गेला आणि पंचांनी मात्र निर्धाव घोषित केला. आई चेंडू आकुड टप्प्याचा होता, चुकीचं क्षेत्ररक्षण एस्टनच्या मागे मिळतो. इथून मात्र पंचांचा इशारा येतोय बाईचा, हा इथून मात्र चौकार. दाबा कशा काय येणं, दाबा येणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मारे या संघाला आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा परवाना पेश करत असताना कोलेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काल सुद्धा कोलेगाव हा संघ कापरी सिद्धी चषक, पालेगावकर चषक त्या चषकामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आज मात्र तिथून रवाना होत असताना इथे मात्र बदलापूर नगरीमध्ये भूपीपाडा चषकामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू इथून मात्र चांगला आहे. डॉट चेंडूची सांगता आउटसाइड द ऑफ स्टंप ऑफ टिकच्या थोडासा पुढे मात्र चेंडू होता. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता, फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अपघाताच्या बाहेर न असल्यामुळे चेंडू पडला जातो. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने दापल पुढे सरकत असताना दापलका धाव संख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी 18 लॉस ऑफ 3 विकेट टीम आपल्याला पाहायला मिळते. मारळ या संघाच्या धाबा लागत असताना हा चेंडू इथून मात्र पंच हेरत असताना लाहीन चुकी जी आहे या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर आयसीसी नियम क्रमांक 22 खेळपट्टीवर अथवा कुठेतरी या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लागत असताना पाहायला मिळतं. पहिल्या इनिंग मध्ये वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा वाईट चेंडूच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला आहे, सगळं लक्षात खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते मारळ संघ 2 ओव्हर समाप्तीनंतर दापलका धाव संख्या 21, 21 दाबाही बनल्या जातात. इथे बघितलं गेलं तर सातत्याने दोन्ही बाजूने सामना अद्यापर्यंत आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. दाबा बनल्या जातात, डॉट चेंडू येतात, त्यानंतर बघितलं गेलं तर विकेट सुद्धा येतात. 45 ते 50 धावांची मजल मारणं कोळेगाव संघापुढे इथून मात्र चांगलं ठरू शकतं. 45-50 जर धावा झाल्या गेल्या तर सामन्यामध्ये मजा येईल आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल.
बॉलर्स नेम दक्ष आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक येऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि इथून मात्र टोटल 21 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. दक्ष गोलंदाज आहे. कमी वयातच मैदानामध्ये छाप सोडली जाते दक्ष माध्यमातून. इथून मात्र हवेचा वेग आहे आणि त्या हवेचा फायदा फलंदाज उचलतील का? हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट केलं जातं, प्लेन मिस आणि इथून मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. हा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळते. प्लेन मिस होत असताना पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न आहे. जय आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मालक संघ एक नामवंत संघ आहे. उल्हासनगर डोंबिवली नगरीमधील हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचनंतर विचार केला तर कोळेगाव प्रॉपर डोंबिवली विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दिलेल्या वेळेत उपस्थिती दाखवले. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. पंच अंशाकडे वळले गेलेत. पंचांचे दोन यात समांतर चेंडू आहे, अभांतर. आणि इथून तब्बल विचार केला मारळ संघ. कोऑपरेट प्लीज मित्रांनो, सर्वांना नियम सारखेच असतील याची नोंद असू द्या. वाईट चेंडू आलाय. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, ऑफ स्टिक लगत चेंडू फेकले जातात. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅकिंग स्पेल, इकॉनॉमिकल गोलंदाजी या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते दक्ष माध्यमातून. एखादही मॅरेथॉन इनिंग साकारणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तर फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तिथून 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. प्लेन मिस होत असताना हा चेंडू मात्र लेगबाच्या स्वरूपात एक धाव येते. दरम्यान जो हनुमान पिंपळा संघ या ठिकाणी मात्र दिलेल्या व्यवस्थित उपस्थित आहे आणि त्यांचाही या ठिकाणी मात्र मनापासून आभार. लाजबाब गोलंदाजीचा परवाना पेश. फुल टॉप चेंडू लाभ केला. उघड्या चेंडूला चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे भूषण. टिपला जाईल झेल. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सचिन बागगाव. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो डायरेक्ट इथून मात्र डेंजर झोनिंगला होते आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल धाव येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड हलकं सरलं जाईल. कासमाच्या गतीने इथे मात्र धावगती चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 21 धावा. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. 23 धावा दाखल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण विचार केला तर 23 धावा. 24
क्षमा असावी. 24 ऑन दी बोर्ड ऑन द स्कोर कार्ड. महाराष्ट्र संघाच्या धावसंख्या लागल्यात. फटका चांगला आहे, पॉवरफुल फटका आपण पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवायचा होता चेंडूला, परंतु इथून मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. स्टियाग हाय चेंडू शॉर्ट पुल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, तिथून मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. या निर्धाव चेंडूचं सांगता. हाय फटका चांगला, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते आणि तो थ्रो चुकीचा आपल्याला पाहायला मिळतो. मारळ संघ शेवटचा कॉल आहे. मारळ संघ शेवटचा कॉल आहे. मारळ संघ प्लीज कोऑपरेट मित्रांनो. तुम्ही एन्जॉय करू शकता, उत्साह वाढू शकता फलंदाजाचा, परंतु आपण आवाज करू नका मित्रांनो. कोऑपरेट प्लीज. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फटका फर्स्टला होता, परंतु लेग बाईज आमचे योगीराज सर सांगत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत एक धाव द्या. म्हणजे एका धाव्याने आपल्याला पुढे सरकत असताना ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल 30 या अंकावर. फायटिंग स्कोर उभारणं खूप गरजेचं आहे. 40 प्लस धावा जरी झाल्या ना तरी सामन्यामध्ये खूप मजा येईल, यात मात्र शंका नाहीये. फटका फर्स्टला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जज केला जातो, फिल्डर डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र विकेट. स्टे अप, बॅक टू पॅव्हिलियन. फटका चांगला आहे, फुल अँड पॉवर, फुल अँड सक्सेसफुल. एक इनिंग झाले. या षटकाराची गरज होती आणि इथून मात्र तो षटकार आलाय. बॅट्समन आपण पाहतोय नंदू पहिल्या चेंडूवर हवी झाला गेला आणि इथून मात्र षटकार दाखवलाय. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होईल ऑन दी स्कोर बोर्ड. 36 धावा. छत्तीस धावा. 24 चेंडूचा खेळ अद्याप संपला गेला. पूर्वार्धाचा विचार केला तर इथून आपल्याला पाहायला मिळतात चांगली धावगती आहे. बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये 12-13 धावा जरी आल्या तर 50 गाठू शकतो. नो बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आणि तब्बल विचार केला तर नो चेंडू आला. इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि विकेट सुद्धा आली गेल्या. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जयला फ्रीटचा चेंडू असेल. इथून आपल्याला पाहायला मिळेल प्रति नो चेंडूला मात्र फ्रीट असेल. चला लवकर यायचं जय प्लीज. मैदानाबाहेर आपल्याला यावं लागेल. इथून आपल्याला पाहायला मिळतं फ्रीटचा चेंडू. इथून निर्धाव आला गेला.
फटका चांगला आहे. ओपी चेंडू इन टू द स्लॉट आउट ऑफ दी ओपी पाडा प्लॉट आहे. चेंडू फरार आउट ऑफ दी पार येतोय षटकार. आहे फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या फटकासाठी शतरक्षक आहे. दोन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दोन धावा या दोन धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल पंचेचाळीस धावा. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. दीड धाव चेंडूची सांगता. हा चेंडू इथून मात्र डॉट आहे. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगरच्या षटकामध्ये पहिला 9 चेंडू फेकला, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, दुहेरी धाव आणि लगातारचे 2 चेंडू डॉट. पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून येथे विकेट. धावफलकावर धावसंख्या फायटिंग स्कोर तर मारलाय. इथं 30 चेंडू आणि लागणारे 46 धावा.
चला पुन्हा वळूया मैदानामध्ये. 93 येणारे 3 चेंडू लागणारी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 46. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं श्री कावदेव चषक भूपीपाडा 2026 हे पर्व. आणि पर्व बघितलं गेलं तर पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. एक जिद्द केली, अट्ट केला आणि तो पूर्ण करण्याचं ठरवलं आणि इथून मात्र त्या मेहनतीला सक्सेसफुल मिळत असताना वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. पहिला चेंडू सुरुवात खराब झाली परंतु त्या खराब सुरुवातीला शेवट गोड करावा लागेल महाराज संघाला एका विजयासाठी. फ्रीटचा चेंडू असेल, फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू, गॅप आहे मोठा नाही, दाबांना तोटा, चेंडू फरार. वळण बाबून्स ओव्हर द रोप येतो हा चौकार. बापगाव 11 संघाचा कर्णधार आणि पिंपळत संघाचा कर्णधार लगेच कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. टॉच केला जाईल. चौकार आला. चौकारानंतर डॉचून आपल्याला पाहायला मिळतो. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू जातो स्क्रीनला. येतोय अजून एक दमदार चौकार. दापलकर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्लार गतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उंची घेतली गेली आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता शॉटला एक्झिक्यूट करत होते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर ओमकार आणि विश्वास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली जोडी, कॉम्बिनेशन चांगला आहे, कॉलिंग चांगली होती. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले जाते आणि एकच धाव असेल. परफेक्ट ऑन द स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळते. थ्रो पैकी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र एका धावेने आपल्या पुढे सरकत असताना ओल्ड बोल्ड दापलकावर धाव संख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. चांगली फटकेबाजी. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू फेस करत असताना विश्वास शॉर्ट चेंडू होता फुल करण्याचा प्रयत्न. इथून मात्र 10 धावा दापलकावर. 1 आउट समाप्तीनंतर. बघा या ठिकाणी टायमिंग सेट केलं जातं, याची नोंद असू द्या. तुम्हाला 20 ओव्हरच्या आतमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद असू द्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर जर कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये दंडित केलं जाईल, याची नोंद असू द्या. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुमचे जे 5 खेळाडू आहेत त्यापैकी एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद असू द्या. आणि थोडं फास्टली खेळा, सर्व सगळ्यांना ही विनंती आहे, कारण खूप उशिरा या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका फसला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, टीपला जातोय जाईल फलंदाज बाद. फर्स्ट स्लिपला लाजबाब जाईल पकडला जातोय. इथून मात्र फलंदाज बाद ओमकार बॅक टू पवेलियन.
इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हरीश मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतं सख्य बंधुराज. इथून मात्र बॅटची आउटसाइड एज आणि येथे अजून एक विकेट. फलंदाज बाद बॅट्समन हरीश बागठुटागाव. तुचल मिळायचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मापक आव्हान होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. चांगली धावगती होती. रनरेट आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला रनरेट जवळजवळ विचार केला तर चांगला खेळ अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवने लगातारच्या 2 विकेट इथे मात्र जमा करून दिल्यात टीम मारळ संघाला. परंतु इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल. इथून मात्र कॉम्बिनेशन ठेवावं लागेल. कॉलिंग ठेवावं लागेल. एखादी पार्टनरशिप बिल्डअप करणं खूप गरजेचं आहे. मॅरेथॉन इनिंग एखादी साकारावी लागेल. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सौरभ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या अशाने टॅप केला जात आहे. त्याही ठिकाणी निर्धाव चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गौरव हा गोलंदाज सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जेवढी डॉट चेंडू येतील तेवढा प्रेशराइज सामना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. गॅप मध्ये चेंडू फर्स्ट स्लिपला आणि सेकंड स्लिपला फेडून चेंडू जातोय. थर्ड मॅन स्लिपला येतोय. इथून मात्र चौकार. चौकाराची गरज होती कारण सातत्याने 3 चेंडू डॉट आले होते. हा चेंडू इथून मात्र 360 अँगल प्रदान केलं होतं. जोरदार अपिले केली होती. अपिलेमध्ये उत्साह जास्ती आत्मविश्वास थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शिल्लक लासून डिरवली तीस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. हाय चेंडू वॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या फक्त आणि फक्त 14 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने आयटम राऊंड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून फटका चांगला आहे. इथून पहिल्या चेंडूवर फेकून दिलाय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी विश्वास तर दाखवलाय या शॉट वरती की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सामना इथून मात्र सोडणार नाहीये. विश्वासला आपल्या नावासारखा खेळ करणं गरजेचं आहे कारण पूर्ण टीमचा विश्वास आहे या विश्वासवर. हा फटका चांगला आहे. उडवला इनफिल्डच्या बरोबर त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि इथून मात्र टीपला जातो झेल. फलंदाज बाद बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी विश्वास
एक तेरी तर एक मेरी रियाज सांगत असताना फलंदाज बाद, बॅट्समन विश्वास बॅक टू द गाव. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. गपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. हलक्याच्या एंडर बॉक्स टॅप केला जातो. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू हलवला जातोय. ऑफसाईडचा फटका होता. मिडा तो क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी चेंडूला हलवला आणि एक धाव इथून मात्र अंकित करत असताना हा फटका फसलाय. उंची जास्त, लांबी हवी तेवढी मिळाली. हवेचा वापर केला जातो आणि इथून मात्र स्टँड अँड डिस्पॅच येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभच्या बॅट मधनं हा षटकार. चांगला खेळ त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हाही फटका फसला आहे. उंची जास्त, फिल्डर डाऊन द बॉल आणि टीपला जातो झेल. फलंदाज बाद, सौरभ बॅक टू द गाव. इन ऍक्शन मध्ये मिडल ऑर्डरची फलंदाजी 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी बैलगाडा प्रेमी आहेत. सातत्याने मथुर बैलाचे एक चांगले फॅन आपल्याला पाहायला मिळतात. रियाज एक चांगला गोलंदाज आहे. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, इथून मात्र जोरदार आपली केली जाते. रनआउटची संधी परंतु ती गमावली जाते. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर समाप्तीनंतर 46 धावांचा पटलाग करत असताना, 46 धावांचा चेस करत असताना धावफलकावर धावसंख्या 28 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 9.00च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये मॅचला खेचून गेले खूप गरजेचं आहे कोळेगाव संघासाठी. परंतु इथून मात्र मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल मारळ संघाला तर इथून मात्र डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. डॉट पर्सेंटेज जर वाढवल्या तर सामन्यामध्ये पूर्णपणे मजा राहील. इथून जर मोठे पटके जर आले तर सामन्यामध्ये मजा राहणार नाही. नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचा. पिंपळ संघाचा कर्णधार आणि अपगाव संघाचा कर्णधार इथून मात्र चेंडूला फेकून दिलाय. बंटी ट्रेडमार्क. इट इज बंटी शॉट. ब्रँडेड फटका
इथून मात्र या फटक्यासाठी जाणलं जात आहे तोडमॅनला इथे स्विचिटच्या माध्यमातून हा षटकार. लाजवाब सामन्यामध्ये मजा या ठिकाणी मात्र आली गेल्या सामन्यामध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट या फटक्यामध्ये आलं गेलं. या फटक्यासाठी आता मात्र कुठेतरी शतरक्षक सजवला जातोय बंटीसाठी. या फटक्यासाठी बंटीला जाणलं जात. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. भन्नाट वेग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. 12वे खेळाडू अगोदरच शॉट सिलेक्ट करतात आणि तो शॉट मात्र इथे मात्र लगेचच एक्सेप्ट केला जातो होता. तुमच्या कानापर्यंत पोहोचलं गेलं. घुटना टेक शॉट पाहायला मिळेल. घुटना टेकला होता परंतु चेंडू आणि बॅटच्या कुठल्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. हा चेंडू इथे मात्र पूर्णपणे ब्लँक स्टॉक करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 22 एक ताब्यात असताना पंच सांगत असताना एका ताब्याने आपल्या पुढे सरकेल आपल्याला का बरं संख्या आपल्याला पाहायला मिळतात. डबल विचार केला ऑन बोर्ड 35 धाबा. हिटमॅन म्हणून ओळख आहे भूषण ऑन द स्ट्राईक. हा चेंडू भूषण साठी होता परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक प्लेन मिस होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता आणि डॉट पर्सेंटेज वाढवाव्या लागतील कारण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय गोलंदाज गौरवच्या. हा चेंडू प्लेन मिस. लाजवाब गोलंदाजीचा परवाना पेश करत असताना डॉट चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला सरळ निश्चित करण्याचा प्रयत्न होता. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि इथून मात्र एकच धाव. एका धावेने आपण पुढे सरकेल. 36 धावा आपलगावर येणारे 6 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. टीम आपल्याला पाहायला मिळते कोळेगाव ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 10 धावसंख्या 6 चेंडू. सामन्यामध्ये मजा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्गर गोलंदाज दीपक. या सामन्याचं भवितव्य दीपकच्या हातात दिलं गेलं महाराज संघाने. फटका चांगला लाजवाब स्टोक पहिल्याच फटक्यावर. इथून मात्र पहिल्या चेंडूवर सामन्याला केलंय खुला. इथून मात्र फटका भूषणच्या बॅट मधनं येतो तडाका आणि मिळालाय षटकार.
येणारे 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. सामना पूर्णपणे खुला केला जातोय. हा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि सामना 22 स्वरूपात जिंकला जातोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम कोळेगाव, हार्ड लक टीम मारळ संघ.